नमस्कार, मी डॉक्टर लता पाडेकर, वर्ग शिक्षिका इयत्ता 6वी ब। आज शनिवार, दप्तराविना शाळा। आमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये डॉक्टर गोविंद गारे यांनी वारली चित्रकलेबद्दल खूप माहिती, नवे माहितीचा खजानाच आमच्यासाठी जणू काही पाठवलाय। तो धडा शिकवताना मुलं अगदी हरखून गेली। त्यांना खूप आनंद झाला आणि या वारली चित्रकलेविषयी त्यांनी खूप तरी माहिती मिळवली। तुम्ही बघतच असाल की आमचा हा जो काही फळा आहे त्या फळ्यावर सुद्धा मुलांनी आपली कलाकृती या ठिकाणी रेखाटलेली पाहायला मिळते। सगळेच विद्यार्थी म्हणजे वर्गातले सगळे विद्यार्थी या ठिकाणी असे मनसोक्तपणे ही वारली चित्रकला रेखाटत होते। या वारली चित्रकलेबद्दल आमचे विद्यार्थी देखील मनोगत व्यक्त करतात। तर काय म्हणतात हे विद्यार्थी आपण जाणून घेऊया। वारली चित्रकला लेखकाचे डॉक्टर गोविंद गारे भारतीय संस्कृती विविध कलांनी झालेली आहे। या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते। निराशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयी माहिती या पाठात आलेली आहे। महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही मानवी जीवन समृद्ध करते। धन्यवाद। आपल्याकडे येते शुभांगी। बोला। वारली चित्रकला विकसित झालेली वारली प्रदेशात छोट्या काळात घराच्या आधारावर व भिंतीवर चौकोन त्रिकोणाचे अनेक चित्र काढलेली असतात। वारली चित्रकलेत परिपूर्ण संस्कृती परंपरा व परिसरातील निसर्ग संस्कृतीचा आधार म्हणून झालेला आहे। वारली त्यामुळेच वारली चित्रकला मार्गदर्शन, लग्नविधी, दशनविधी, जीवन व रोजगार इत्यादी मध्ये आपल्याला पाहायला मिळते। छान, खूप छान। माहिती सांगते प्राची, तेवढी पुढे आता यानंतर आहे अस्मिता। वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणाबद्ध नसल्याने मी सृष्टी निरीक्षणाचा व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते। छान। श्रीधर आता सांगतोय रोजच्या जीवनातील त्यांचे चित्र त्रिकोणवर्ती निर्मित आकाराचे असते। चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले त्यांच्या चित्रातील झाडे का वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमी मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवते। बरोबर, अगदी बरोबर। चला, बोल। वारली संस्कृती चित्रांतील रेषाकृतींना वेगवेगळे महत्त्व असतात। आता यानंतर आपला पृथ्वीराज बोलतोय। पृथ्वीराज चव्हाण। चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्याने कमान व अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला। जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषाने जोडले गेलेला आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला। शाबास। आता कोण येत आहे? या बोलतीये अंजली ठाकूर।
अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा. तशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वेण्या यांच्या उपयोगातून मिळाली. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्रकृतीतून प्रगट करण्याची त्याची ही कला विचार करण्यासाठी आहे. धन्यवाद. आता यानंतर आपल्याला भूमी येते. हा, राजू ये. राजू, हा काय म्हणतोस तू? बोल. घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठा प्रमाण वापर होताना दिसतो. बरोबर आहे, बरोबर आहे. भूमी, वारली चित्रकलेचा घरातल्या सजावटीलाही मोठ्या प्रमाणात वापर दिसतो. त्यामुळे भूमी काय म्हणते तू? महाराष्ट्राची नावामध्ये भारताच नाही तर परदेशातही म्हटली आहे. वारली चित्रकलेमुळे ही वारली चित्रकला फक्त भारतातच नाही, महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि भारताच्या बाहेर देखील पोहोचलेली आहे, असं आपल्याला या लेखातून, या पाठातून कळलेलं आहे. वारली चित्रकलेचा विजय असो. खूप छान तुम्ही सगळ्यांनी माहिती सांगितली. तर मंडळी, मुलांनी आपली ही जी कला आहे ही फळ्यावर बघा किती सुंदर पद्धतीने नक्षी त्याची केलेली आहे. कुठेतरी मध्यभागी खेळणाऱ्या मुली पण काढलेल्या आहेत. त्यांचा असं छान फेर धरलेला, किंवा वारली चित्रकलेमध्ये झाडं कशी काढली जातात, मुली कशा काढल्या जातात, हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एवढंच नाही तर आमच्या मुलांनी देखील काही वारली चित्रकला असलेले भेट कार्ड तयार केलेली आहे. तुझं नाव काय? स्वप्नील. बघू तू कसं केलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मुलांनी, म्हणजे ही खेळणारी मुलं आहेत, झाडाला पाणी घालणारी मुलं आहेत, सायकल देखील त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आमचा हा शिवम गोरे बघा, याने देखील असं छान छोटंसं घर. आयान शेख बघू, आतमध्ये त्याने छोटंसं संदेश देखील या ठिकाणी लिहिलेला आहे. दुर्गा, तू काय काढलेस बघू? अरे वा, खूपच छान. दुर्गाने पण बघा ही वारली चित्रकला आणि त्याच्याशी संबंधित. तुझं पहिलं पेज दाखव. खूप छान दुर्गा. तू प्राची काय म्हणतेस? तू असं, अरे वा, तू तर काय ही वारली काय म्हणशील सांग? काय हे? पर्स आहे. पर्सवर देखील अशी हे बघा वारली चित्रकला असलेली, आणि किती देखणं ते कापड आहे. ही आहे अस्मिता, सांग. वाव. तर आणि आमच्या शुभांगीने पण काढलंय. बघू शुभांगी, हां, हॅपी बर्थडे लिहिलंय. आणि आतमध्ये काय? हे बघा, हे हिने कोलाज केलंय, म्हणजे काळ्या कागदाचं तू कटिंग केलंय ना, बरोबर ना? वरती दाखव. आणि तिथे तिने झाड पण त्याचं कोलाज केलंय, आणि त्या दोन मुली आहेत. हिच्याकडे सुद्धा काय हे पर्स आहे. त्याच्यावर कुठलं डिझाईन आहे? वारली चित्रकलेचं याच्यामध्ये पण नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. ही भूमी बघू, आतल्या बाजूने दाखव. बघा किती सुंदर तिने घर काढलेलं आहे, शाळा काढली आहे वाटतं, आणि संदेश दिलेला आहे. आमची अंजली ठाकूर खूपच सुंदर सुंदर चित्र काढते, आणि इथे तिने ग्रीटिंग सुद्धा असं छान केलंय. तू काय दाखवतोस राजू? अरे वा. आणि इकडे अजून कोणी केलंय? ओमकार बघू. चला, सगळ्यांनी आपलं ग्रीटिंग जे आहे तिकडच्या मुलींनी सगळ्यांनी टेबलवर ठेवा पाहू. हां, अंशने पण असं छान 3 मुलींचं चित्र काढलंय. तुझं नाव काय? हर्षवर्धन. हर्षवर्धन. बघू, फ्रंट पेज दाखव. तिकडचा भाग दाखव. अच्छा, तो रंगवायचाच राहिलेला आहे. अरे वा. श्रीधर, पहिलं पान दाखव परत. बघा, असं त्याने लाल रंग आधी देऊन घेतला, आणि त्याच्यावर पांढऱ्या रंगाने सुंदर
चित्र काढलेलं आहे. हा आहे आमचा तिरुपती. बघू, खूपच छान. स्वतः काढलंयस? आवडलं तुला? अजून तुम्हाला कुठे कुठे वारली चित्रकला पाहायला मिळते रे? हा, पर्सवर. अजून भिंतीवर. अजून हा, शाळेवर पण पाहायला मिळते. अजून हा, भिंतीवर, बाहेर. बरोबर. हा, माझ्या ड्रेसवर पण आहे. हे बघा, असं पृथ्वीराज म्हणतोय की माझ्या ड्रेसवर पण हे दिसतंय. बरोबर आहे का रे? दिसतंय का? तर वारली पेंटिंग असलेलं असं हा ड्रेस. आणि मुलांनी पण म्हणजे अजून टी शर्ट म्हटले, कब्बशीवर पण वारली चित्रकला पाहायला मिळते. भिंतींवर, फरशीवर पाहायला मिळते. आपण वारली चित्रकलेच व आता अशी ही वारली चित्रकला असलेली आपण काही ग्रीटिंग तर पाहिलीच, त्याचा आता आपण असा संग्रह करूया. या निमित्ताने ते ग्रीटिंग्स आपल्याला असे भेट देता येतील आणि असा हा एक छान उपक्रम आपल्याला या निमित्ताने इतरांनाही सांगता येईल. तर तुम्हाला सगळ्यांना खरंच आवडलं ना हे? किती किती जण आपापल्या घरी अशी वारली पेंटिंग करणार? चला, आणि या धड्याविषयी तुम्हाला काय वाटलं ते सुद्धा तुम्ही आम्हाला कळवणार आहात. तो धडा तुम्ही पुन्हा छान वाचणार आहात. डॉक्टर गोविंद गारे हे खरं तर आदिवासी मंडळींचे अधिकाधिक अभ्यास करणारे, संशोधन करणारे असे हे लेखक होते. त्यांनी आदिवासी कलेवर अधिकाधिक ग्रंथलेखन पण केलेलं आहे. त्यापैकीच वारली चित्रकला हा धडा आपल्याला इयत्ता 6वीच्या अभ्यासासाठी होता आणि आपण तो अशा पद्धतीने पूर्ण केलेला आहे. वाचणार सगळेजण? चला, छान.